मित्रांनो, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मला माहीत आहे की बरेच दिवस आहे गणपतीचं वगैरे काळात मी खूप असे व्लॉग्स टाकले नाही, कारण का मी स्वतः बिझी होतो आणि दाखवण्यासारखं पण काही नव्हतं. एका टाईम नंतर तुम्हाला भेटून पुन्हा एकदा बरं वाटते. आणि हा जो व्लॉग आहे ना, तो या व्लॉगसाठी आम्ही 2-3 महिने झाले आम्ही तयारी करत होतो. तर हा व्लॉग जो असणार आहे, आम्ही चाललो आहे रायगडावर. किल्ला जो आहे ते इथे स्वच्छता मोहीम आहे रायगड किल्ल्यावर. तर ते जे आहे हे निशिकांत साहेब आहे आपले, यांना तुम्ही बऱ्याचदा आपल्या फ्रेममध्ये पाहिलं आहे. तर यांच्या मम्मीने एक असं ऑर्गनाईज केलं आहे स्वच्छता मोहीम. तर बघू, आमचं पूर्ण प्रयत्न आहे की हा जो ब्लॉग आहे तो खूप असा गमतीशीर पण बनवायचा आणि एक मेसेज पण द्यायचा आहे. तर काल रात्रीचा आपला तो स्टे होता. आम्हाला मुंबईवरनं यायला थोडं लेटच झालेलं, म्हणून रात्री काही शूट केलं नाही. आणि आता सरळ आपली सगळी मंडळी मस्त स्वराज्य प्रतिष्ठानचं टी-शर्ट घातलंय. थोडीशी धावपळ झाली, पटकन आलो आम्ही, कारण काही बघा हे जेवढे आपल्याला दिसतात हे गाड्या सगळे आपलेच आहेत, स्वराज्य प्रतिष्ठानवाले. तर आपली गाडी पण तिथे पुढे कुठेतरी पार्क करतोय विकास. तर मी उतरलो, कारण का जो शॉट इथून भेटला आहे ना मला, हे बघा इथे सगळ्यांचा फोटो सेशन चालू आहे. हा जो शॉट मला भेटला आहे ना, एकच नंबर. सकाळचे 6:30 वाजलेत. कसं वाटतंय? झोपा अजून आमच्या उघडल्या नाहीत, पण ठीक आहे, एवढं चालायचं. थोडीशी घाई झाली आहे आवरायला. अजून मी पण सेट नाही झालो, कारण का बरेच दिवस झाले व्लॉग पण नाही चालू आहे. बघू कसा जातो आजचा दिवस, कठीण असणार आहे थोडा. ते बघा आपले सगळे बंधू लोक चालले आहेत तिथून आता किल्ला चढायची सुरुवात करणार आहेत. अजून काय ब्रीफिंग झाली जी सकाळी, त्यात आम्ही तर नव्हतो. तू आलायस आधी रायगडावर? आलायस का? आलो होतो पण लहानपणी. जो रिसेंटली आलेला त्याला विचार, तू रिसेंटली आलायस रायगडावर? रिसेंटली म्हणजे झाली मला 3 वर्ष. किती टाइम लागेल हे एवढं पार करायला? पाचच्या टायमाला आलेलो तर आम्हाला तर अजिबात चढायची सवय वगैरे नाही, तर पाचच्या टायमाला आम्हाला 4 तास लागलेले चढायला. आता बघूया. मला वाटतं थोडंसं आज आमची ही जी ट्रॅक असणार आहे थोडीशी आमची प्रॉपर अशी टायमिंगमध्ये होणार, कारण का तिथे एक टीम लीडर पण आहे पुढे, सगळं ब्रीफिंग वगैरे देतो आहे. आणि आपले सगळे हिरो लोक राज, निशिकांत, विकास आणि दीपेन. एखाद्या ब्लॉगिंगसाठी आपण नेहमी शोधत असतो परफेक्ट फ्रेम. अरे तर या फ्रेमपेक्षा अजून परफेक्ट काय असू शकतं? काय बोलतो? 5 मिनिटातच झाले, म्हणजे 100-150 पायऱ्या चढलो असेल, पण सवय नसल्यामुळे थोडीशी हालत खराब आहे, पण ठीक आहे. आणि ते बघा तिकडे जायचं अजून तो की पल्ला गाठायचा आहे. ते बोलतात ना स्वर्गाचा रस्ता, तर हा नक्कीच स्वर्गाचा रस्ता वाटतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय! हर हर महादेव! हर हर महादेव! राज, तो कहावत ऐकली होती की स्वर्गाचा रस्ता हा बघ, रोड ऑफ हेवन ना. नक्कीच, म्हणजे हा मे बी थोडा परफेक्ट टाइम आहे इथे येण्यासाठी,
पावसाळा पण थोडा संपत आलाय म्हणून ही सगळी हिरवळ आहे आणि सकाळचा टाइम असल्यामुळे फुल ढग धुकं मिक्स दोन्ही. आणि ते बघा तिकडे 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 आपल्या गाड्या आहेत पार्क. बघा बापरे 20 मिनिटात बरं झालं मग. कारण का ते तिकडे आपल्या गाड्या बघा. बरोबर. तुला काय वाटतं या हे जे इनिशिएटिव्ह घेत आहे स्वराज्य प्रतिष्ठान की किल्ले साफ केले पाहिजे यावर तुझं काय म्हणणं आहे? असं वाटतं की कोणीतरी हे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजे, नाही तर आपले गड किल्ले असे धुळीस मिळते. तर ते आपल्याला वाचवून ठेवायचे असतील तर प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यात थोडंसं टाइम काढून गड किल्ल्यांसाठी काम केलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आपण सरकारवर डिपेंड राहून होणार. बरोबर. म्हणजे प्रत्येकाला जेवढं होऊ शकतं जितकं होऊ शकतं तितकं एक छोटासा स्टेप घेऊन इनिशिएटिव्ह घेऊन थोडं चेंज. हे बघा 1 जण करणार 10 लोक करणार तर हा चेंज पॉसिबल नाही आहे. पण सगळेच जर थोडं थोडं कॉन्ट्रीब्यूट करू आपण तर हे म्हणजे खूप पॉसिबल आहे. आणि आपणच तर आहोतो महाराजांची ही संस्कृती जपण्यासाठी. खरी गोष्ट. परफेक्ट फ्रेम पार्ट 2. तर आता आपल्यासोबत आहेत निशिकांत साहेबांच्या आई साहेब. तर काल जे मी तुम्हाला म्हणलं की ब्लॉगच्या स्टार्टला की त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलेला, आपण एक सरळ त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे यावर. तर काकू तुम्ही हे जे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे तुमच्या मनात काय विचार आलेलं आहे सुरू करण्यासाठी? सर्वप्रथम रामकृष्ण हरी, जय शिवराय. गडावरची ही जी स्वच्छता मोहीम राबवण्याचा विचार आहे तो याच्यासाठीच की गडावर आता रायगड म्हणजे पर्यटन स्थळ म्हणून झालंय. तर मग तिथे येणारे अगदी बिस्लरी बॉटल घेऊन येणार, पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या घेऊन येणार, खाऊ वगैरे जे काही घेऊन येणार ते खाणार आणि तिथे चुरगळून टाकणार, पाण्याची बॉटल पिणार आणि रिकामी करून टाकणार. मग गडाची स्वच्छता राखणार कोण? मग त्यासाठी आमच्यासारख्यांना अशी स्वच्छता मोहीम राबवावी लागते. तर नक्कीच मी जे मगाशी मागच्या फुटेजमध्ये पण म्हटलो की हे एक जण पण हे इनिशिएटिव्ह घेणार ना तर हे ओव्हर द टाइम म्हणजे वेळानुसार खूप मोठा आपण बदल आणू शकतो. नक्कीच. आणि आपलीच पिढी आहे की आता आपल्याला जी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आहे ती जपली पाहिजे. ही आपली हक्काची संस्कृती आहे. बरोबर ना? नक्कीच. आज जर आपण हा संस्कृतीचा वारसा आपण जपत नाही आहोत तर पुढच्या पिढीला माहिती पण पडणार नाही की कोण होते छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. आज आपण हयातीत आहोत तर छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त महाराज म्हणून एकेरी महाराज न बोलता शिवाजी कोणी होऊन गेला असं एकेरी बोलण्याचं कोणीही धाडस करू शकतो. जर आपण हा वारसा नाही जपला, ही संस्कृती नाही जपली तर महाराजांच्या नावापुढे छत्रपती हे नाव पुसून टाकतील, जसं इतिहासातून महाराजांचा इतिहास पुसून टाकलाय तसा. बरोबर. तर जय शिवराय. धन्यवाद काकू सुंदर वाईट दिल्याबद्दल मला. तर हे आहेत निशिकांत साहेबांच्या आई साहेबांचे थोडेसे विचार. ही पहिलीच मोहीम आहे ना स्वराज्य प्रतिष्ठानची? स्वराज्य प्रतिष्ठानची रायगडापासून आम्हाला सुरुवात करायची होती आणि म्हणून रायगडावर मोठी मोहीम म्हणजे ही पहिलीच मोहीम आहे. कारण अखंड महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून आमचे पदाधिकारी इथे एकत्र येऊन भेटणं गरजेचं होतं म्हणून पहिली मोहीम रायगडावरून सुरुवात करायची असं. बरोबर. रायगडापेक्षा अजून कोणता गड असू शकतो की मोहीम सुरू करण्यासाठी? मोहीम सुरू झाली ना आता. रायगड म्हणजे महाराजांनी सांगितले रायगडाला गड म्हणू नका, दुर्गेश्वर म्हणा, म्हणून दुर्गेश्वर रायगडावरून जी सुरुवात केली आहे त्याच्यानंतर आता कोणत्याही गडावर आपण जाऊ शकतो. बरोबर. तुमचं काय विचार आहे की स्वराज्य प्रतिष्ठान जे करतंय की गड किल्ल्यांवर ही पहिलीच मोहीम आहे तर तुमचे काय विचार आहे यावर? स्वराज्य संस्थान गड किल्ल्याच्या अनुषंगाने जी स्वच्छता मोहीम हे अभियान या ठिकाणी राबवलं गेलं आहे अतिशय वाखाणण्याजोगं आहे, कौतुकास्पद आहे. कारण आजकालच्या तरुणांना सेवा करणं, स्वच्छता ठेवणं हे यातूनच आपल्याला काहीतरी कळून येतं. त्यामुळे या ठिकाणी हे संस्थान अतिशय सुंदर कार्य करतं आहे. मी या स्वराज्य संस्थानाला खरंच खूप धन्यवाद देतो की त्यांनी असंच यापुढील इतर गडांवर जाऊन अशीच मोहीम राबवावी. धन्यवाद.
तर नक्कीच महाराजांचं पण तेच मत आहे जे मी बोललो, जे निशिकांचे आईसाहेब बोलले की आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीचा इनिशिएटिव्ह घेतलाच पाहिजे. आपणच आहोत जी छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती जपायची आहे आणि जपणार आहोत. अशा एखाद्या जागेवर येऊन महाराजांचा पोवाडा ऐकणं क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जिजाऊ साहेबांचा विजय असो. परफेक्ट फ्रेम नंबर 3 हे बघा. फायनली आम्ही टॉपवर आलो आहे गडाच्या. ऑलमोस्ट सकाळचे वाजलेत 8:45. 7 वाजता चालू केलेलं शार्प. 2.5 तासात आलो. हो मजा आली. खूप गोष्टी बघितल्या. खालीचे सिनेमॅटिक्स वगैरे तुम्ही पाहिले, पोवाडा पाहिला. अजून या दिवसात पुढे अजून काय रोमांचक आहे हे मला देखील माहीत नाही. हे बघा यासाठीच आपण इथे आलो आहे. किल्ला एवढा जो स्ट्रगल केला आहे आपण, मेहनत केली आहे वर येण्याची. आपली स्वच्छता मोहीम हे होते, आपण पण आपल्या परीने करतोय. मी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या टाईमला असतो तर ही जी गोष्ट होती जेव्हा प्रॉपर होती म्हणजे फुल होती तेव्हा काय मजा आली असती गोष्ट बघायला. हत्ती तळाव ऊन आल्यामुळे फ्रेम एवढी भारी होणार आहे ना. आता एडिटिंग करायला पण मजा ना. थोडीशी हलकीशी कलर ग्रेडिंग करायची पण गरज नाही आहे. हा दम लागलाय, खूप दम लागलाय. सवय नाही गड किल्ले चढायची, पण हळूहळू आपल्याला ही सवय लागते. त्या गोष्टीचा एक अभिमान पण आहे. या गडाची देवी शिरकाई आई, शिरकाई माता, शिरकाई देवी. आणि योगायोग असं आहे की ही आमची शिरक्यांची पण कुलदेवी आहे. तर भारी वाटतं एकदम असं. आपल्या कुलदेवी हे रायगडावर हे आहे, त्यांचं मंदिर आहे आणि मला ते भाग्य लाभलं आहे तिथे येण्याचं. त्यांचं एक मंदिर जे आहे ते पानशेतला आहे, जे माझ्या मागच्या व्लॉगमध्ये पण आहे. ते मी आय बटनवर लिंक देतो त्या व्लॉगची. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. रायगडाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये तुझं स्वागत आहे. छत्रपतींना मुजरा करून, महासाहेबांना मुजरा करून, शंभूराजांना मुजरा करून माझ्या माहितीने चालू करतो. माझं नाव रामचंद्र अवतीरकर आहे.
तुम्ही रायगड किल्ला कधी पाहिला असेल किंवा नसेल, पण रायगड किल्ला पाहिजे, रायगडाचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. रायगडाची माहिती देत असताना माझी पहिली सूचना आहे तुम्हाला, किल्ला कुठेही फिरत असताना तुम्हाला प्लॅस्टिकचं दिसलं तर आपण उचलूया, आपण कचरा कोण टाकूया. आपण आपला किल्ला स्वच्छ ठेवला तर येणारे शिवभक्त किल्ला स्वच्छ ठेवतील, ही जबाबदारी आपली आहे. बघा, दुसरी सूचना अशी असेल की कुठल्याही ठिकाणी जाताना मला कल्पना द्या, मी या दगडावरती जाऊ का, कारण हा रायगडाचा इतिहास हाच आपल्याला सगळ्यात महत्वाचा, आणि रायगडाचा दगड हेच आपलं सगळं सोनं आहे. बघा, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी 95 साली रायगडावरती जेव्हा आले तेव्हा राजांच्या राजसत्रेवरती गेले, आणि जेव्हा राजांच्या सत्रेवर जात असताना अटल बिहारी वाजपेयीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना वाईट वाटलं जरा की आम्ही आज वय झाल्याने आम्ही रायगडावरती आलो, तरुण असताना हे रायगडाचे गडकिल्ले काय महाराजांचे पाहायला पाहिजे होतो, पण महाराजांच्या सिंहासनाजवळ ते गेले नाहीत. लांबून मुजरा केला आणि तिथून भाषण केलं, आणि आपल्या भाषणात म्हटले की तिथपर्यंत जाणं तेवढ्या पात्रतेचा माणूस लागतो. म्हटले छत्रपती राजे होते, आपण त्यांचा मावळा म्हणून थालविला. बघा, तिसरी सूचना, महाराजांची समाधी असेल, सिंहासन असेल, पाठ करू, फक्त फोटो घेऊ नका, थोडे क्रॉस थांबा. महाराजांना आपल्या पाठ कापल्या दाखवायची नाही. गडाच्या पुढच्या बाजूला आपण उभे आहोत, गडाची मागची बाजू त्या बाजूला. बघा, गडावरती तुम्ही 1475 पायऱ्या चढून आला, 3.5 किलोमीटरचा रूट आहे. पायी मार्ग येत असताना जो पायी मार्गाने आला तो पायी मार्ग आता बनवला, हा महाराजांच्या काळातला रस्ता नव्हता. मग महाराजांच्या काळातला रस्ता कुठे राहिला तर त्याच्या बाजूला आहे, फार तो अवघड आहे. नाना दरवाजातून गडावरती माणूस येतो, आणि मदारशहाच्या बाजूनी अंधार घळईकणी महादरवाजात माणूस येतो. दरवाजा महाराजांच्या हा त्या काळातलाच आहे. पहिल्यांदा तुम्ही आता या पावसामध्ये जुलैमध्ये ऐकलं असेल की त्या महादरवाजात पाणी घुसलं होतं. शिवाजी महाराजांच्या नंतर ते महादरवाजात पाणी आलं. मग महाराजांच्या काळामध्ये त्या महादरवाजात पाणी घेतलं जायचं. ते कधी घेतलं जायचं, जेव्हा शत्रू आपल्यावरती आक्रमण करतोय आणि त्या शत्रूला आपल्याला मागं हटवायचं असेल, त्या दरवाजाच्या वरच्या भागामध्ये मोठ्या पाण्याची हौद बांधलेली आहेत. काही लिटरची पाण्याची हौद आहेत, ती फोडायची आणि ते पाणी महादरवाजात घ्यायचं. त्या पाण्याच्या प्रेशरने शत्रू मागे जाईल. हा शेवटचा पर्याय महाराजांनी त्या दरवाजात ठेवला होता, पण अतिवृष्टी झाल्यामुळं ते महादरवाजात पाणी घुसलं. बघा, शिवरायांनी ही रायरी जावळीच्या मोऱ्यांकडे घेतली. जावळी प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे हो. जावळी मोऱ्यांची होती, पण मोरे आदिलशहाचे सरदार होते. राजाने राजगडावरून पत्र पाठवलं मोरेंना, मोरे स्वराज्यामध्ये सामील व्हा. पण मोरे हे फार उर्मट होते, गर्विष्ठ होते. आपल्या राजांना म्हटले की तुम्ही राजे कधी झालात, तुम्हाला राजे कोणी बनवलं. मग महाराजांना संतापाला 150 निवडक सरदार पाठवून त्याच्या भावाला मारलं, ज्याचं नाव होतं हनुमंतराव मोरे. तेव्हा ते आपल्या राजांना शरण आले. आपल्या राजाने रायरी घेण्याच्या आधी या डोंगराला प्रदक्षिणा मारली. रायरीच्या चारही बाजूनी फिरता येतं, 16 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. एकमेव आपल्या राजांना किल्ला असा सापडला की गडाच्या पायथ्याशी उभं राहिलो, ही गडावरची जी वास्तू आहेत इमारतीत खालून कधी दिसत नाहीत. अजून तुम्ही गडाच्या पायथ्याशी आलात, नवीन काही शिवभक्त गडावरती आले असतील पहिल्यांदा, त्यांना विचार पडला असेल की गड कुठे आहे, किल्ला कुठे आहे, तर खालून किल्ला जाणवत नाही, उभा डोंगर दिसतो. बघा, अंगावर काटा उभा राहतो, डोळ्यात हसू येतात, काही राहत नाही रायगडावरती आल्याबद्दल. कारण राजस्थानचे राजे जे होते ना ते झुकले, शरण गेले, म्हणून त्यांचे किल्ले राहिले. मराठे कुणासमोर झुकले नाही, पण मराठीतले शेर आहेत, त्या अंधाराला रात्र म्हणतात, अबलाची साथ आहे, मोडेन पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. कवी भूषण बोलला, काशी हूं की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, शोभन होतो तो सबकी सुन्नत होती. ओ तांदूळ शिजला तर भात म्हणतात. या महाराष्ट्रातून छत्रपती शिवरायांना जो विसरेल ना त्याला हिजड्याची जातच म्हणतात. शेवटी इंग्रजने किल्ला उद्ध्वस्त केला हो. 10 मे 1818 मध्ये या गडाचा किल्लेदार सूर्याजी फिसाल फितूर झाला, मागच्या बाजूला घेऊन गेला. तोफा चढवल्याने गडाचा दारोगोळा फोडला. रायगड 11 दिवस आपला जळाला. 11 दिवसामध्ये रायगडाचं छप्पर हे जळालं. राहिले तुटलेल्या भिंतीने इमारती. आता हा किल्ला कुणाच्या मालकीचा नाही, इथे कुणाला काही करायला परमिशन आहे. पुरातत्व खात्याच्या ताब्यात केलाय. आपल्या छत्रपतींच्या दोन्ही गाद्या वारस गाद्या आहेत. कोल्हापूरला संभाजी राजे, सातारला उदयनराजे भोसले. महाराष्ट्रात 265 किल्ले, 2 किल्ले फक्त घेताना आल्या, मुरुड जंजीर आणि औरंगाबाद मधला देवगिरी किल्ला. मराठ्याने सगळं करावं, तीर्थस्थान करावी, पंढरपूर करावं, पण मराठ्याने जीवनात एकदा तरी ही रायगडाची वारी करावी. आणि रायगडाची वारी करताना छत्रपतींच्या समोर नतमस्तक होणं एका भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. मग इथला गाईड घेतला, किल्ला बघितला, याला मजा नाही. इथले गुण घेऊन जाता आला पाहिजे, याला मजा आहे. इथली माती आपल्या कपाळाला लागली पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्या शिवाजीराजे छत्रपती याच मातीवरती झाली, याच रायगडाच्या भूमीवर झाली, आणि याच रायगडाच्या मातीमध्ये आपला अखेरचा श्वास ठेवून गेली. 3 एप्रिल 1680 मध्ये हनुमान जयंती होती, वार शनिवार होता. एकदा तरी राजांच्या राज्याभिषेकाला या. 6 जूनला कार्यक्रम असतो. 5 तारखेची रात्र बघाल ना तर हा रायगड किल्ला आपल्या धुंदुमलेला असतो. नाद नाही करायचा असं रायगडावरती 16 चालू असतो. लाखो शिवभक्त असतात, कुणालाही त्रास होत नाही. सगळ्या प्रशासकीय लोकांचं इथं सहकार्य असतं, आणि हा 16 आनंद रायगडावरती पार पडला जातो वर्षातून एकदा, आणि एक तारथितीप्रमाणे असतो. हे 2 कार्यक्रम रायगडावरती मोठ्या उत्साहाने साजरा होतात. गडाची पूर्व बाजू इकडे आहे,
भवानी मातेचं मंदिर या दिशेला आहे, पश्चिमेला हिरकणी गड आहे, दक्षिणेला कालकायचं खडक आहे, उत्तरेला टकमक टोक आहे. म्हणजे काय, या रायगडावरती कोणी चोरी लावडी केली की अशा चोर लोकांना पोत्यात भराजीने वरनं फेकून द्यायची. महाराजांनी कोणाला फेकलं नाही, शंभूराजेने एकालाही सोडलं नाही. बघितलं तुम्ही ते आम्ही गाईड घेतलं आमच्या या प्रतिष्ठानाने, ते एकदम अप्रतिम अशी माहिती दिली. तर बघा ही बाजारपेठ होती पहिल्याची पूर्वीची, इथे बाजार लागायचा, तिथे मागे ते हत्ती जिथे बांधायचे, आणि ही महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. या मूर्तीचा राज्याभिषेक होतं. हे होळीचं मैदान आहे, इथे पूर्वी होळी साजरी करायचे, कारण का कोकणात होळी शिमगा हा खूप साजरा केला जातो. बघा कल्पना करा की किल्ल्यावरती बाजारपेठ, गडाच्या खालची लोक काय गडावरती येत नव्हते. या रायगडावरती 6,000 लोकांची वस्ती होती. ते 6,000 लोक राहत कुठे होते? हा तर मेन बांधली किल्ला आतमध्ये, दरबार, राणीवसा, मंत्रिमंडळ, इकडे काही प्रवेश नव्हता कोणाला. मग त्या काळातली वस्ती त्या बाजारपेठेपासून त्या मंदिरापर्यंत बघा ज्योती दिसते समोर, बघा बेस, ती घराची बेस दिसते बघा, ती सैनिकांची राहायची घर, म्हणजे त्या काळातली प्रजा किंवा गाव वस्ती त्या काळातली. या बाजारपेठेची 800 फूट लांबी, 40 फुटाची रुंदी, 44 दुकानं आहेत. या हाताला 22 दुकानं, या हाताला 22 दुकानं. पण बाजारपेठेची हाईट एवढी उंचावरती का, तर महाराजांच्या काळात घोड्यावरती बसून तो बाजार खरेदी करायचे. कुणी घोड्याच्या खाली उतरायचं नाही. पुढे दुकान, मध्ये स्टोर आणि पाठीमागं राहायची सोय, म्हणजे आगे दुकान आणि पिछे मकान. दुकानाला पायऱ्या आतून येत बघा, अतिक्रमण नाही. आताच्या बाजारपेठेमधून आपण गेलो तर रस्त्यावर दुकान असतात, पण महाराजांच्या काळामध्ये एका लाईनीत दुकानात बघा, कॉम्पिटिशन नाही, त्रास कुणाला द्यायचा नाही, म्हणजे शिस्तीत चाललं पाहिजे सगळं व्यवस्थित, आपल्यापासून दुसऱ्यालाही त्रास होता कामा नये. तर खंडातून कविभूषण आला होता, कवी कलश आणि कविभूषण. कवी कलश हे शंभूराजांचे मित्र होते आणि कविभूषण हे प्रत्येक राजावरती कविता करायचे. आणि जेव्हा महाराजांची भेट आणि कविभूषणाची भेट त्या मंदिराच्या बाहेर झाली, तेव्हा आपल्या राजांना पाहता कास त्या कविभूषणाने 350 कविता म्हटली. त्यातली एक कविता अशी म्हटले की राजांनी 14 वेळा ऐकून घेतली. इंद्रजिमी जिंबपर बाडसु आंबपर दावणस दंबपर रघुकुल राजे कोण बरी बहापर संमुनती नहापर जोशबर बहापर जयसम्र राजे शेर शिवराजा. मोगलांचा उद्ध्वस्त नाश करण्यासाठी शेर शिवानी जन्म घेतलेला आहे आणि तिथेच आपल्या राजांची समाधी आहे. राजांचं निधन हे राजा घरात झालं, ते मी नेऊन जागा दाखवणार आहे, पण त्यांच्या देहेकडे लागली अंत्यसंस्कार त्या मंदिराच्या समोरच्या पांडुरंगामध्ये आग्नी दिली. आग्नी त्यांच्या भावांनी दिली. चुलत भाऊ साबाजी भोसले वेंकोजी कर्नाटकात होते आणि त्यांचा मुलगा संभाजी राजा पन्हाळगडावरती होती आणि तिथेच वाघ्या कुत्र्याची समाधी. तर जवळपास हा दरबार आहे आणि या दरबाराची एक खासियत आहे की तिकडे कोपऱ्यात जरी कोण बोलत असेल ना तर इथे महाराजांच्या सिंहासनाकडे आवाज येतो आणि इकडे जर काही चर्चा झाली ना तर कोणत्याही कोपऱ्यात असा आवाज जातो. म्हणजे कोणत्याही कोपऱ्यातला आवाज कोणत्याही कोपऱ्यात पोचतो. इंदुरकरांनी जेव्हा रायगड किल्ला बांधून पूर्ण दिला, हातात राजांच्या ताब्यात दिला, तेव्हा हिरोजीने शब्द दिला होता की राजा एकदा जर रायगडाचा महादरवाजा बंद झाला की खालून वर येईल फक्त हवा आणि वरून खाली जाईल फक्त पाणी. महाराजांना डाऊट आला की तिने उडी मारली असणार. गडाच्या खाली मोहीम शोध चालू केली, काहीच सापडे ना. मग रायगडाच्या खालून तिसऱ्या दिवशी बातमी आली की हिरकणी सुखरूप आहे. तर बेसिकली ते जे गाईड आहेत ते जे सांगतात आपल्याला ते मी ऐकतोय, ते खूप मोठं बोलतात, म्हणजे 5, 6, 7, 10 मिनटं चालते. तर मी तेवढं ब्लॉगमध्ये दाखवू नाही शकत. तर जे मेन आहे आणि जे तुम्हाला समजलं पाहिजे ते मी तुम्हाला सिनेमॅटिक्समध्ये दाखवतो आणि सांगतो देखील आहे. तर हे जे आहे इथे हे तळघर आहे. तर जे भैरजी नाईक जेव्हा कोणती पण खबर घेऊन यायचे तर ते इथे खाली एक छोटी खोली आहे. तर तिकडे ते लोक म्हणजे भैरजी नाईकची इन्फॉर्मेशन ते शिवाजी महाराजांना सांगायचे. हा जो एरिया आहे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तो महाराजांचा राजमहल होता. हे बघा या साईडला किचन होतं, इथे बेडरूम्स वगैरे होते आणि ते बघा तिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचे श्वास घेतलेले. तर ते तिथेच त्यांचं स्मारक आहे. आणि ते 7 महल कोणत्या साईडला होते? पाटी 7 महल होते ते कोणाचे होते? 7 राण्यांचे 7 बेडरूम्स आहेत तिथे. या शिवाजी महाराजांच्या 7 राण्या होत्या आणि 7 राण्यांसाठी 7 बेडरूम या महाराजांच्या बेडरूमच्या पाठी बनवलेले आहेत. बरोबर. तर आता आम्ही आमची जर्नी थोडीशी फास्ट ट्रॅक करतोय कारण का हे लोक ग्रुपमध्ये आहे तर थोडा डिलेमध्ये होतोय आणि फोनची बॅटरी वगैरे पण एवढी साथ देत नाही आहे. तर हे आपलं तिकडे जी रूम मी तुम्हाला दाखवली छत्रपती शिवाजी महाराजांची, तर हे नाणेघर असं म्हणतात. पहिले इथे कसं
कवर वगैरे होतं, अख्ख्या भागाला वरती छप्पर होता लाकडाचा, पण इंग्रजांनी जाळलं, त्यामुळे आता हे ओपन झालं आणि ते परत बनवणं शक्य नाही झाले. तर हे आहे नाणेघर, म्हणजे इथे आंघोळी, बाथटब आपण आपल्या नवीन भाषेत बाथटब ज्याला बोलतो. तर इथे आम्ही बघितलं की राण्यांचे 7 महल होते आणि इथे खाली पालखी दरवाजा होता, म्हणजे शिवाजी महाराजांच्या राण्या होत्या त्या इथून वरती यायच्या. इथे पालखी दरवाजा म्हणून आहे, आपण बघूया. राण्या मेना दरवाजाने यायच्या, पालखी दरवाजाने छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे, राजाराम महाराज जो कोणी वीर पुरुष असेल त्याची पालखी दरवाजाने यायची. पालखी दरवाजा म्हणजे काय? पालखी पुरुषांसाठी, मेना स्त्रियांसाठी. मेना म्हणजे बंदिस्त, तो का मेना बंदिस्त, पालखी ओपन. ओके, थँक्यू. तर दादांनी आपल्याला करेक्ट केलंय. बघा हे असे जवळपास 7 बेडरूम्स असेच आहेत राणी लोकांचे, आणि त्या साईडला असं वॉशरूम आहे, म्हणजे वॉशरूमचा दरवाजा वगैरे. म्हणजे हॅट्स ऑफ पहिल्याचे जे बांधकाम होतं त्या गोष्टीला, की जे आर्किटेक्चर आणि जी इंजिनिअरिंग वर्क तेव्हा झालंय ते आता होणं अशक्यच आहे. आताचे लोक तसं नाही करू शकत. तर आता आम्ही चाललो, आता आम्ही 4 लोकांनी एक ग्रुप बनवलाय, कारण का जे बाकीचे आहेत 60-70 लोक आहेत, थोडा डिले चालू आहे. तर आम्ही 4चा ग्रुप बनवून आम्ही आता मंदिराकडे चाललोय. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. मंदिर मस्जिद सारखं नाही दिसत? हो, मस्जिद सारखं ते मुद्दाम बनवलेलं तेव्हा, कारण मुघल यायचे तर मस्जिद बघून ते तिकडे जायचे नाहीत, कारण वाटलं मस्जिद आहे म्हणून तोडायला जायचे नाहीत. ते मंदिर आहे, मंदिर आपली तशीच्या तशी राहावी, तुटू नये म्हणून महाराजांनी ते मस्जिद सारखं. त्या मंदिरकडेच समाधी आहे का? हो, मंदिराच्या त्या साईडला ते छोटंसं दिसतंय. बरोबर. म्हणजे डावीकडे मंदिर आहे आणि उजवीकडे जे छोटं टोक दिसतंय हे बघा, हे टिप सारखं, ही महाराजांची समाधी आहे. तर मंदिराकडे जायला ना, मगाशी जो मार्केट तुम्हाला दाखवला तिथून रस्ता जातो. तर हे जे मार्केट ज्यांनी चालवलेलं ते बँगलोरचे होते, तर त्यांची अशी इच्छा होती की जेव्हा त्यांचं कालावधी संपलं हे मार्केट चालवल्यानंतर, तर ते आपल्या महाराजांना जाऊन बोलले की माझं नाव लिहून द्या या मार्केटसाठी. पण हा किल्ला कोणाच्या मालकीचा नसल्यामुळे महाराजांनी त्यांच्या इष्टदेवाचे हे नागाचं प्रतीक इथे भिंतीवर काढलं. म्हणजे हे दुकान त्यांना असं काय बोलतात, दर्पण केलं. आणि या दुकानांची हाईट तुम्हाला वाटत असेल की एवढी उंची ही का आहे, तर पहिलेचे लोक हे घोड्यांवर यायचे, तर म्हणजे डायरेक्टच चालता फिरता डायरेक्ट सामान घेऊन. तर मगाशी जे बोललो, ज्यांनी हा किल्ला बांधलेला इंदुरीकरजी, तर त्यांचं नाव इथे मंदिराच्या एंट्रन्सला, आणि इथे आहे आपल्या महाराजांची समाधी. तो बघा, तो आहे टकमक टोक. आणि जो सकाळी जे दृश्य होतं की धुकं आणि ढगा आलेली, त्यानंतर एवढं क्लिअर स्काय झाल्यानंतर समोरचे डोंगर प्रॉपर दिसायला लागले. दुपारचे 1 वाजलेत. तर आपल्या मोबाईलची पण बॅटरी लो असल्यामुळे, सगळ्यांच्याच मोबाईलची बॅटरी लो आहे, तर मला कोणाचा फोन यूज पण करता नाही, त्या ब्लॉगिंगला आणि गोप्रो पण आणला नाही आपण. तर आम्ही असं डिसाईड केलं आहे की लंच पण करायचं. इकडचा लंच लेट आहे तर आम्ही खाली चाललो आहे लंच करायला. पण हा बघा, हा व्ह्यू सकाळी जो तुम्ही पाहिलेला क्लाउड्समध्ये होता, फुल असं वाटतंय की एका एकदम भारी आर्टिस्टनी पेंटिंग केली आहे. प्रॉपर पेंटिंगवाले वाईब्स आहे तिथे. मी तो मग असं टकमक टोक त्या साईडला, ते बघा तिकडे जे ऑरेंज दिसतात ते सगळे आपली गँग आहे. जेवण वगैरे झालं आहे आपलं, निशिकांसाठी थांबलो आहे. आणि हे बघा, ऊन पाऊस. असं बोलतात लहानपणी बोलायचे गाढवाचं लग्न असतं, आम्हाला बघायचं कोणाचं लग्न आहे. मस्त भारी ऊन आणि पाऊस त्याचा कॉम्बिनेशन. हे बघा, इकडून कालचा आपला स्टे होता, इकडून हे बघा रोपवे आहे हे गडावर जाण्यासाठी. आपण विचार केलेला की येताना रोपवेनी यायचं, पण ऑल द वे आमचं तिकडे त्या साईडला आम्ही तिकडे गाडी पार्क केलेली, म्हणजे एक जवळपास 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर होतं, म्हणून आम्ही हे रोपवे अवॉइड केली. एकदा येईन नक्कीच हे एक्सपिरियन्स घ्यायला.
Thank you.